नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या निकालाकडे होतं तो निकाल काल अखेर लागला. विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी दोनही सेनांच्या आमदारांना पात्र ठरवलं. हे या निकालाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची सेना हीच खरी सेना हा देखील निकाल यावेळेस श्री राहुल नार्वेकर यांनी दिला. दरम्यान राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या 16 आमदारांना पात्र ठरवल्यानंतर ठाणे शहरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार जल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल ठाण्यात जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आले होते. ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम येथे जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली. शिवसैनिकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना लाडू पेढे भरवत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा जल्लोष साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी देखील सगळ्यांचे आभार मानले. सैनिक जल्लोष करतायत. महाराष्ट्रातले शिवसैनिक, कार्यकर्ते, नागरिक देखील जल्लोष करताना आपण पाहिले. एक आनंद झाला आहे. खरं म्हणजे हे सत्याची लढाई, सत्य नेहमी जिंकतं. अखेर सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते आपण म्हणतो ते काल ज्या निर्णयाने दाखवून दिलं. लोकशाहीचा विजय झाला आणि बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय झालेला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी दिवा, मुंब्रा, कळवा, मानपाडा या भागात अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. इमारती, अनधिकृत गाळे, बैठे बांधकामं यांच्यावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली. दिवा क्षेत्रामध्ये जीवदानी नगर प्रियदर्शनी अपार्टमेंटजवळ एका इमारतीच्या 5व्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली. तसंच दिवा पूर्व येथील दत्त मंदिरा शेजारी असलेल्या इमारतीच्या 6व्या मजल्याचा स्लॅब देखील यावेळेस तोडण्यात आला. येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन परिसरामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतनं बनारस घाटाच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या उपवन घाटाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 12 जानेवारीला रात्री 8 वाजता होणार आहे. उपवन तलावामध्ये होत असलेले म्युझिकल फाउंटन हे ठाणे जिल्ह्यातील पहिलं म्युझिकल फाउंटन असून याच्या दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनावर आधारित चलचित्राद्वारे 5 मिनिटांचा देखावा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चलचित्राद्वारे 5 मिनिटांचा देखावा देखील या निमित्ताने करण्यात आला आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तननगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्प गर्भपिशवी, अपेंडिक्स, हायड्रोसेल, पित्ताशय, मूळव्याध आणि हर्निया हे सगळे ऑपरेशन फक्त आणि फक्त 30,000 रुपयात, तेही औषधोपचारांसहित. शिबिर कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत. त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत कॅन्सर ऑपरेशन, स्वादुपिंड तसंच स्टोनचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत. मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तननगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्पचा आजच लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 9321677978 आणि 8591441609 या क्रमांकावर संपर्क साधा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. एखादी संधी समोर आली तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी सर्व प्रकारची तत्परता, सक्षमता अंगी असली पाहिजे. त्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व तसं निर्माण केलं गेलं पाहिजे. नोकरीची संधी शोधण्याची विद्यार्थ्यांना गरज पडता कामा नये, तसं त्यांना सक्षम करूया. ही संधी त्यांच्याकडे स्वतःहून आली पाहिजे, असं त्यांना तयार केलं पाहिजे. नोकरीपुरतं सक्षम ही संकल्पना आता मागे पडत आहे.
असं प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांनी व्यक्त केलं. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीने प्लेसमेंट सेल अंतर्गत युवा रोजगार कार्यक्रम शनिवारी पी सभागृहात सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेस खजिनदार सतीश शेठ, प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे, शुभकुंदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण नागरे, टाटा कन्सल्टन्सीचे सतीश कालिदेंडे, समीर जैन आदी उपस्थित होते. यावेळेस बोलताना श्री शिंगारे यांनी जी मुलं संस्कारक्षम आहेत ती मुलं स्वतःला, कुटुंबाला, राज्याला, राष्ट्राला आणि समाजाला मोठं करतात. हा कार्यक्रम करताना ज्ञानसाधना नाव प्रथम पुढे आले. या महाविद्यालयाचा माझा पूर्वीचा संबंध आहे. निवडणुकीच्या काळात मतदान केंद्र पाहण्यासाठी या महाविद्यालयाला भेट दिली होती असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. आज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि शुभकुंदा प्रतिष्ठान यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये येथील विद्यार्थ्यांसाठी युथ एम्प्लॉयमेंट प्रोग्रामचं आज सुरुवात केलेली आहे. खरं तर CSRच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था आणि कॉर्पोरेट्स वेगवेगळ्या स्वरूपाचे सामाजिक कार्य करत असतात, परंतु ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्यांना उद्या त्यांची स्वप्न अचीव करण्यासाठी सक्षम पद्धतीनं तयार करणं यासारखा युथ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम हा जो सुरू केलेला आहे त्याला खरं तर खूप अनोखा असा कार्यक्रम आहे. आणि याच्या माध्यमातून भावी पिढीतल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्न बनवण्यासाठी, त्यांचं आयुष्य बनवण्यासाठी आणि त्यातून काही अत्यंत सुजान असे जागरूक नागरिक तयार करण्याच्या अनुषंगाने याच्यातून मदत होणार आहे. या कार्यक्रमासाठी मी TCS, ज्ञानसाधना महाविद्यालय आणि शुभकुंदा प्रतिष्ठान या तिन्ही संस्थांना खरंच धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आज ज्ञानसाधना कॉलेजमध्ये जे मुख्यमंत्र्यांच्या कॉन्स्टिट्युएन्शन मधलं कॉलेज आहे, हे कॉलेज आम्ही निवडलं TCSच्या माध्यमातून. युथ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम एक 100 तासांचा कार्यक्रम कोर्स या विद्यार्थ्यांना दिला जाईल आणि याच्यासाठी मी मागच्या 2 वर्षापासून माझी प्रतिष्ठान शुभकुंदा प्रतिष्ठान प्रयत्न करत असताना आज या कार्यक्रमाला आम्हाला यश मिळतंय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 100 तासाचा कोर्स विद्यार्थ्यांना दिला जाईल. त्या कोर्समधून विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचं पुढचं ध्येय ठरवतील. त्यांना कोणत्या कंपनीत नोकरी लागू शकते, काय करू शकतात हे त्यांना त्यांच्या स्वतःहून कळेल. आणि हा कोर्स झाल्यानंतर TCS त्यांना एक सर्टिफिकेट देईल. या सर्टिफिकेटच्या माध्यमातून फक्त TCSच नाही तर मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कॉर्पोरेट मोठ्या मोठ्या कंपन्या या विद्यार्थ्यांना पहिले चान्स देतील इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या मुलांचं नोकरीसाठी सिलेक्शन होईल. आजपर्यंत TCSने या कार्यक्रमातून या कोर्समधून मिलियन्स ऑफ मुलांना नोकऱ्या लावलेल्या आहेत आणि ठाण्यातला हा सगळ्यात पहिला उपक्रम आहे. याचा मला आनंद आहे. आणि पुढे चालून आज जसं कलेक्टर साहेब या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले होते, तर या कार्यक्रमाची परमिशनच मी मुळात कलेक्टर साहेबांकडून घेतली होती, अशोक शिंगारे साहेबांकडून घेतली होती. आणि त्यांच्या मदतीमुळे आज आपण ज्ञान साधनामध्ये हा कार्यक्रम सुरू केला आणि येत्या काळात आपण इतर ठाण्यातल्या कॉलेजेसमध्ये पण हा कोर्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. छत्रपती शिवरायांचा 350वा शिवराज्याभिषेक दिन यंदा साजरा होत आहे. त्याच वर्षी अयोध्येत 496 वर्षांनी पुन्हा रामलल्लाचं मंदिर उभं राहत आहे. ही एक प्रकारे शिवरायांना आदरांजली असून 2024 हे वर्ष युगप्रवर्तक असेल तेव्हा भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार असून याचं प्रतीक हे राम मंदिर आहे असं प्रतिपादन इतिहास अभ्यासक शिवभक्त मोहन शेटे यांनी केलं. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प त्यांनी गुंफलं. शिवरायांचा 8वा प्रताप या विषयावर यावेळेस ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय केळकर हे होते. मी स्वतःच राज्य निर्माण करेन, मी स्वराज्य निर्माण करेन. कमाल कुणीतरी चेष्टा देतात. काय आहे? सत्ता आहे, सत्ता आहे, सैन्य आहे, शस्त्रास्त्र. त्या मुलांनी सांगितलं असेल की माझ्या मुठीमध्ये आहे असता विश्वास, त्या पाठीमाग आहे अजस्त्र सह्याद्री आणि त्या पर्वत राहणारी प्रात्यंत चपळ चिवट मराठी उलट सह्याद्री सगळ्यांना मी एकत्र करेन आणि स्वातंत्र्याचा संग्राम यशस्वी करून दाखवेन आणि कामाला सुरुवात केली. लक्षात घ्या, काही माणसं विचार करता एवढावे घालवतात की काम करायचंच राहून जातं. एकत्र सारा जीवन गया जी तयार करता इतका वेळ गेला की जगायचं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. चित्पावन ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने भव्य खरेदी महोत्सवाचं आयोजन दिनांक 5 ते 14 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 9 या वेळात घंटाळे मैदान येथे आयोजित करण्यात आलं आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते संपन्न झालं. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲडव्होकेट संदीप लेले, उद्योजक श्री धनंजय सिंग, उद्योजक श्री राहुल सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. चित्पावन ब्राह्मण मंडळ ठाणेतर्फे अध्यक्ष श्री मिलिंद मोरेश्वर जोशी, विश्वस्त श्री अजित गानू, उपाध्यक्ष श्री रामचंद्र फडके, कार्यवाह श्री सुनेत्रा फडके, खजिनदार श्री उमेश गाडगीळ, कार्यकारिणी सदस्य श्री शैलेश वेळणकर, अमोद खैसास, माजी कार्यवाह व आजीवन सभासद अमित गोडबोले, आजीव सभासद सरिता सोमन आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. यावेळेस डॉक्टर संजीव नाईक यांनी संपूर्ण प्रदर्शनाला भेट देऊन आयोजकांच्या नियोजनाबद्दल त्यांचं कौतुक केलं. चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या या खरेदी महोत्सवाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी घरगुती उपयोगाच्या अनेक वस्तू मिळत असतात. त्याच पद्धतीने अनेक लघुउद्योजक या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्यामुळे लघुउद्योजकांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होतं, असं यावेळेस माजी खासदार श्री संजीव नाईक यांनी सांगितलं. दिनांक 14 जानेवारीपर्यंत या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन या निमित्ताने माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी केलं. आज चित्पावन ब्राह्मण मंडळ ठाणे यांच्या माध्यमातून सालाबदाप्रमाणे 9 वर्ष ह्या स्टॉल्सचं या ठिकाणी आयोजन करण्यात येतं आणि आज उद्घाटक म्हणून त्यांनी मला बोलावल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आज धनंजय सिंगजी या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की बाबा अशा लोकांची हे आहे की त्यांनी तुम्ही यायला पाहिजे आणि म्हणून मला त्यांनी सांगितलं की इथे येणारे सर्व ग्राहक आहेत हे अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून ह्याचे चाहते आहेत आणि म्हणून मी धनंजय सिंगना सांगितलं की बाबा आपण जरूर या ठिकाणी जाऊया. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की छोटे जे लोक असतात त्यांना व्यासपीठ नसतं. मला वाटतं अशा ग्राहक पेठेतून लोकांना चांगली ग्राहकही मिळतात आणि ग्राहकांना अशा गोष्टी मिळतात आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीचे स्टॉल्स, अशा पद्धतीचे ग्राहकांसाठी उपलब्ध असलेले ठिकाणं ही ठाण्यामध्ये पूर्वीपासून आहेत आणि इतिहास आहे की या ठिकाणी अशा गोष्टींना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. गेले अनेक वर्ष या घंटाळे मैदानामध्ये चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे हा उपक्रम घेतला जातो. अनेक उपक्रम घेतले जातात परशुराम जयंतीसारखे आणि एक चांगल्या प्रकारच्या म्हणजे व्हरायटी गृहोद्योग आणि आता असे संजीवजी म्हणाले की गृहोद्योग आणि कुटीरोद्योग ह्याचा एक चांगला संमेलन इथे असतं
आणि स्वतः बनवून आणलेली उत्पादनं बरीचशी या ठिकाणी दिसतात आणि त्यामुळे स्वतः उद्योग करणाऱ्या लहान उद्योजकांना अशा ठिकाणी वाव मिळतो. कारण मोठमोठी दुकानं प्रत्येक वेळेला विकत घेणं शक्य नसतं. आज कोट्यावधी रुपये गाळ्यांचे भाव आहेत. आज इकडे समोरचा गाळा घ्यायला गेलात घंटाळीच्या समोर, तर माझ्या मते नाही म्हटलं तरी 100 फुटाचा गाळा किती 70-80 लाखाला असेल, 60-70 लाखाला. तर आता या ठिकाणी एक 8x8चे गाळे प्रत्येकाला 10 दिवस का होईना उपलब्ध झाले, तर त्यांचा व्यवसाय होतो. त्यातनं पुढे त्यांना कायमस्वरूपी गिराईक पण मिळतात. छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांना अर्थार्जनाला सहाय्य करणं. कित्येक आम्ही अशा 2-3 सभासुद्धा ह्यांच्या घेतो की त्यांच्या काय अडचणी आहेत, की बँक ऑफिसर्सना मुद्दामून बोलून त्यांना काही फायनान्स मिळवून देता येईल का. कारण ह्या लोकांना फायनान्स मिळवणं पण जरा प्रॉब्लेम असतो, तोही इथे सॉल्व करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यांच्याबरोबर आम्ही जास्तीत जास्त भेटून त्यांच्या समस्या किंवा एकमेकांना आता ग्रुपसारखं करून की हे साडीवाले आहेत, हे ब्लाऊज पीसवाले आहेत, ह्या दोघांनी एकत्र येऊन विक्री करावी, अशा दृष्टीने पण आम्ही कोलॅबरेशन सॉर्ट ऑफ थिंग आम्हाला त्यांना आम्ही गाईड करतो. पॉवर टीम एक प्रकार असतो, त्यापणे पण आम्ही त्यांना मदत करतो आणि आमच्याकडचे उद्योजक जे आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळवून देतो. ह्याच्यातून जे मंडळात जे अर्थार्जन होतं त्यातून सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान, नेत्रदान अशा स्वरूपाचे जे स्टॉल्स आहेत त्यांना आम्ही मोफत स्टॉल देतो. मंडळाचा उद्देश पैसा कमवणं हा नाही आहे, पण त्यांना व्यासपीठ मिळवून देणं हा उद्देश असतो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.